पुणे शहराला मागचे 1 वर्षाचे जर क्राईमचे स्टॅटिस्टिक्स आम्ही बघितले तर मर्डरचे रेटमध्ये प्रतिमाह दरमध्ये 17% यावर्षी मागचे 3 वर्षीचे तुलनात झालेली आहे. ऐकतात त्यांना वाटते की शहरात काही कोयता गँग म्हणून काही गँग आहे, काही फिक्स्ड टोली आहे आणि या टोलीमध्ये काही 100-200 आका दादा काही लोक असतील आणि ते कोयता घेऊन फिरतात आणि शहराला धुमाकूल करतात. आमची आग्रह लोकांना पुणेकरांना हेच राहील की साहेब कोयता गँग यावर अशा काही आपण घाबरू नका किंवा आपले मनात काही संभ्रम ठेवू नका. सर आणखीन एक पुण्यामध्ये एक जो शब्द कॉइन झाला आहे तो म्हणजे एक कोयता गँग. म्हणजे कुणी काहीतरी उठतं आणि त्याला गँग, ती गँग अशी काही ऑर्गनाईज असं काही नाही आहे. पण याच्याबद्दल तुमचं स्ट्रीट क्राईमबद्दल तुमचं पॉलिसी काय आहे आणि काय धोरण दिसतंय? एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की पुणे शहर एक मोठा शहर आहे. यामध्ये मायग्रेटरी पॉप्युलेशन आहे. ओव्हरऑल जे एक्स्ट्रेनियस सर्कमस्टान्सेस आहे किंवा इतर कुठेही क्राईम 100% संपू शकत नाही. बरोबर. क्राईमला कंट्रोलमध्ये, क्राईमला नियंत्रणमध्ये ठेवणे आणि क्राईमला उघडकीस आणणे, क्विक रिस्पॉन्स, लोकांचे अडीअडचणी तात्काळ रिस्पॉन्ड करून दूर करणे हे पोलिसांचे प्राथमिकतेचे विषय असते. पुणे शहराला मागचे 1 वर्षाचे जर क्राईमचे स्टॅटिस्टिक्स आम्ही बघितले तर मर्डरचे रेटमध्ये प्रतिमाह दरमध्ये 17% यावर्षी मागचे 3 वर्षीचे तुलनात झालेली आहे. अटेम्प्ट टू मर्डर्समध्ये 34% तशी घट आहे. मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर हे जे सर्वात सिरियस ऑफेन्स पोलीसचे क्राईममध्ये रँकिंग असते आणि क्राईमचे दृष्टिकोनातून होतो त्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात घट हे प्रोफेशनल कारवाई आणि अत्यंत मेहनतीने जे पोलीस दल काम करत आहे त्याचे एक रिझल्ट आहे. त्या रिझल्ट जरी डिक्लाइनिंग ट्रेंड दिसते आणि ते एक चांगली ऑप्टिमिझमची गोष्टी आहे, परंतु आम्ही ते पुढचे काळात आणखी खाली घेऊन जाऊ या दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे. आपण सांगितले कोयता गँग, इथे एक टर्म कसे काय कॉइन झाला हे काही वर्षापासून हे वर्ड कॉइन झालेले आहे आणि कोयता गँग म्हणजे बाहेरचे लोक जे ऐकतात त्यांना वाटते की शहरात काही कोयता गँग म्हणून काही गँग आहे, काही फिक्स्ड टोली आहे आणि या टोलीमध्ये काही 100-200 आका दादा काही लोक असतील आणि ते कोयता घेऊन फिरतात आणि शहराला धुमाकूल करतात. अशा प्रकारचे एक चित्र निर्माण झालेली आहे. आता कोणाकडून झालेली आहे त्याबद्दल काही टिप्पणी करणे, काय त्याबद्दल काही चर्चा करणे हे आमचे मुद्दा नाही आहे. फक्त आम्ही एवढेच सांगतो शहरात कोणताही अशा कोयता गँग सारखे गँग अस्तित्वात नाही. काही शार्प वेपननी काही घटना घडत असतात त्यांना इथे टर्म कोयता म्हणून दिलेली आहे. कोयता म्हणून काही सांगायचे असतील तर काही म्हणजे एक अशी टर्म झालेली आहे की TRP पण जास्ती चांगली भौतिक असतील, परंतु शहरात अशा कोणताही कोयता सारखे गँग नाही आणि कोयता हे काही म्हणजे सगळे केसमध्ये कोयता वापर होतो अशा नाही आहे. काही केसेसमध्ये कोयता डेफिनेटली वापर होतो, परंतु ते इंडिव्हिज्युअल आरोपी असते, काहीचे रेकॉर्ड असते, काहीचे रेकॉर्ड नसते. त्यांचे कृत्याला कसे धडा त्यांना शिकवायचे, त्यांचे क्रिमिनॅलिटी विरुद्ध कशी दणका द्यायची ते सर्व प्रकरणात सर्व उपाययोजना पोलीस दलांकडून सुरू आहे. आमची आग्रह लोकांना पुणेकरांना हेच राहील की साहेब कोयता गँग यावर अशा काही आपण घाबरू नका किंवा आपले मनात काही संभ्रम ठेवू नका की शहरात काही कोयता गँग सारखे गँग आहे. अशा कोणताही गोष्टी शहरात नाही आहे.